ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी काम क्रोध नाही झाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाशे दर्शनी तुका म्हणे भेदाभेद तुका म्हणे भेदाभेद गेला बाद खंडोनी देवतया जवळी असे पापनाचे दर्शनी नमो ज्ञानेश्वरा गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधीर संपाचे ज्ञानांच्या विदाय भक्त्य दिलोकी तो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयास्ते केनिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाचे दर्शनी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा तुम्हा मला देवाचा निश्चित असा पत्ता सांगताय क्षेत्र अलंकापुरी या अलंकापुरी क्षेत्रामध्ये उपस्थित सर्व भाविक मंडळी आपण विश्वमौली ज्ञानोबारा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता उपस्थित आहोत आणि त्या सोहळ्यामध्ये चालणाऱ्या जागोजागी या भक्तीच्या सेवा कीर्तन सेवा त्यामध्ये परमपूज्य परमश्रद्धेय गुरुवर्य पांडुरंग बाबा यांच्या नेतृत्वात चालणारी ही सेवा वैष्णव सदन या ठिकाणी त्यातील ही दुसरी चिंतन सेवा बाबाच्या आज्ञेने माझ्या वाट्यात आली. या वर्षीच्या उत्सवाला ज्ञानोबाराचा संजीवन सोहळा हा हेच एक निमित्त आहे पण त्याचबरोबर वैष्णव सदन स्थापन होऊन भक्तवर्य नामदेवराय यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होऊन 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याचा हा रौप्य महोत्सवी वर्षभर आहे आणि या 2 गोड निमित्ताला धारण करून या ठिकाणी हा भव्य दिव्य भक्ती उत्सव आहे. त्यातली दुसऱ्या दिवसाची सेवा आहे आणि या सोहळ्याकरता आपण सर्व भाविक मंडळी सालाबादप्रमाणे या अलंकापुरी क्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. केवळ आपणच उपस्थित आहोत असं नाही, त्रैलोक्यातील सुरवर ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्याला काल रात्री उपस्थित झालेले आहे. म्हणून आळंदी क्षेत्राच्या या उत्सवाची विधी अष्टमी ते अमावस्या आपला समाधी आहे. मग या समाधी सोहळ्याला कोण कोण आलं? अनेक वर्णन समाधीमध्ये पंढरीहून आले कैसे पुंडलिक देवतरीचे ज्ञानदेवा सवे नामा असे आणि विष्णू भक्त अपार विष्णू भक्तांचा मेळा काल स्वतः पंढरीनाथ इथे घेऊन आले. काय घेऊन आले? कारण आपल्या भक्ताचा सोहळा करणं हे परमात्म्याचं प्रिय आहे. तो नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रा करून परत आले, मला वाटतं उद्यापासून का परवापासून गुरुवारी तात्या उद्यापासून गुरुवारी तात्यांच्या मुखातून तुम्ही ते सर्व ऐकणार आहात. सोहळा करून परत तीर्थयात्रा करून परत आले तेव्हा जेव्हा मौंद करायची वेळ आली तेव्हा ते नामदेवाची परिस्थिती नाही, मौंद कोण करणार? तेव्हा नामदेवाचे शब्द आहेत आपुल्या दाताचा संभ्रम सोहळा आपल्या दासाचा सोहळा करणं हे गोपाळाचं ब्रीद आहे. याने अनेक साधू संतांचे सोहळे केले, सर्व संतांचे सोहळे केले. म्हणून ज्ञानदेव म्हणे स्वामी नाही बहुगळा पाणीला तुम्ही असं काहीतरी
पुस्तकात विस्तार मी करणार नाही. आणि या सोहळ्याकरता सालाबादप्रमाणे निळोबारा म्हणतात, सर्व साधू संत येतात बरोबर येत नाही. निळा म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी, जाणून येतात, समजावून येतात. तर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान केवळ भावनेचं नाही तर ते विचारात. तुकोबाराच्या गाथेत जर आपण पाहिलं, विठाला विठाला काही नरके एक भावाचे कारण म्हणणारे तुकोबार आहे. तारकी काका काका संग पांडुरंग स्मराहो म्हणणारे तुकोबार आहे. इथे भावनेने विचार करा म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात, विचारा वाचून न पडते. वारकरी संप्रदायात जशी भावना आहे तसा डोळा बुद्धीचा विचार करा. म्हणून प्रतिवर्षी या अलंकारपुरीच्या वारीला सर्व संत येतात. पण कसे येतात म्हणजे जाणून येतात. काय जाणून येतात, काय काय जाण आहे अलंकारपुरी क्षेत्राबद्दल. हे क्षेत्र पवित्र आहे म्हणून ही जाण आहे म्हणून येतात. या क्षेत्रामध्ये असणारी सिद्धेश्वर देवता याची जाण आहे म्हणून येतात. आणि या क्षेत्रामध्ये असणारे ज्ञानोबा यांची जाण आहे म्हणून येतात. कसं आहे अलंकारपुरी क्षेत्र? अलम ददातीची आनंदी, जी जीवाला विश्रांती देते. नामाने देवा चला तया खाया विश्रांती घ्यावया कल्पवती. म्हणजे संसार शांताची माऊली. खरंच ना, तापत्रय तापती किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा असे शांत झालेले सर्व त्यांची श्रांतता विगत होते. अलंकारपुर क्षेत्र हे विसाव्याचं क्षेत्र. विश्रांतीचे या भूमीवर अलंकारपुर, या भूमीवर एक ठिकाण आहे विश्रांतीचं. हे कोणतं आहे? अलंकारपुर आहे. म्हणजे महाराजपुर आम्ही काल परवा पंढरपुरात कीर्तन ऐकलं की जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. ते स्थान नाही का विश्रांतीचं? आहे का? तोही विश्रांतीचं ठिकाण आहे. विठोबा विसाव्या विसाव्या, तोही विसावा आहे. पण एक सांगू का, विसाव्याचेही विसावा अलंकारपुर आहे. जेव्हा तोही थकतो तेव्हा नामा म्हणे देवा चला तयार काय. मला वाटतं 17व्या अध्यायाची काय नाही 18व्या अध्याय तमेव शरणम गच्छवरे खूप गोड होती. ती परमात्म्याच्या स्वरूपा करताय. पण आपण आशीर्वाद संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे अनुभूती अनुभवे अनुभवातया. हे परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल बोललेले. पण विश्रांती जेथ विसवे म्हणजे जगाची विश्रांती असणारा परमात्मा तोही ज्या ठिकाणी विसावतो अशी भूमी अलंकारपुर आहे. आणि ही संतांना जाण आहे म्हणून प्रतिवर्षी दावत देतात. प्रतिवर्षी ही भूमी आहे. या भूमीचं एक महात्म्य आहे. या भूमीचं महात्म्य ज्ञानोबाराच्या जन्माने ज्ञानोबाराच्या समाधी प्रसंगाने वाढलेलं ते वाटत नाही. पण याला आधी सुद्धा महात्म्य आधी ते महात्म्य म्हणून अशी भूमी पवित्र आहे म्हणून जाणून घेतात. एवढी थोर महिमाया. मला वाटतं हायकोर्टाचा निकाल लागला कशाला नसतो. वैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा आहे. सांगण्याचं तात्पर्य अशी भूमी हे जाणून संत येतात. या भूमीमध्ये असणारी तीर्थ ऐसे तीर्थ उत्तमोत्तम अनेक नाही या सम अलंकारपुरी म्हणून इंद्रायणी म्हणून ऐसे तीर्थ उत्तमोत्तम अनेक नाही या सम. पुढचा आठवत नाही पुन्हा सांगतो. असे उत्तमोत्तम तीर्थ असणारे इंद्रायणी तीर्थ आहे हे जाणून संत येतात. या क्षेत्रामध्ये असणारे ज्ञानोबा आहेत तसे कैवल्याचा पुतळा कीर्तनाची गरज काय? कशाला त्यांची ओळख करून देण्याची गरज? पण असं नाही. जसे जाणून
ते नेणूनही येणारे भरपूर आहे. कारण व्यक्तीच्या जीवनात परमार्थ स्वभावाने आणि प्रभावाने होत असतो. काहीचा स्वभाव आहे म्हणून परमार्थ होतो आणि त्याने आमच्या गावचे महाराज बाबा म्हणले या म्हणून आलो असा प्रभाव नाही. मग ती श्रद्धा दृढ होण्याकरता अनेक अंगाने साधू आपल्याला कळाले पाहिजे. साधूचं काय महत्व आहे, जीवनामध्ये काय गरज आहे, या सर्व अंगांना आपल्याला साधूची ओळख झाली पाहिजे. अशीच साधूची एक विशेषता आपल्याला आजच्या अभंगातून विचारायची आहे. एक विशेषता, तशा बऱ्याच विशेषता आहेत पण त्या एका केंद्राला फिरून होतात म्हणून मी येतो. पण या अभंगामध्ये ज्ञानोबासारखे महात्मे जे असतात त्यांच्याजवळ का जायचं, बाबा त्यांच्याजवळ देव असतो म्हणून जायचं. पण तुमच्या आमच्या सारख्याला देवाचा पत्ता सांगणारा ऐका. आज तुकाराम महाराजांनी देवाचा जो पत्ता सांगितला तो जरा बारकाव्याने सांगितला. पत्ता सांगण्याच्या दोन पद्धती असतात. एक ढोबळ पद्धत असते आणि बारकाव्याची पद्धत असते. ज्यांच्याविषयी कळकळ असते, जो व्यक्ती चुकू नये असं वाटतं ना, त्यांना माणूस मोठ्या बारकाईने पत्ता सांगत असतो. आणि आता त्यांनी विचारलं असेल म्हणून सांगितलं जातो तो बरोबर. दुसऱ्याची नेहमी माझीच दोन पद्धतीने पत्ते सांगून म्हणजे तुम्हाला ढोबळ पत्ता काय बारकाव्याचा पत्ता काय हे लक्षात. महाराज तुमचा पत्ता काय, उमेश हरिभाऊ दशरथे, मुक्काम पोस्ट, तालुका महाल, जिल्हा परभणी. ही पद्धत आहे. जिव्हाळ्याच्या माणसाने विचारला माणूस कसं सांगतो, उमेश हरिभाऊ दशरथे, दिव्यनगर मोंड्याच्या उजव्या बाजूला, विश्रामगृहाच्या डाव्या बाजूला, जिल्हा परिषद शाळेच्या पुढे, सब स्टेशनच्या पाठीमागे, मुक्काम पोस्ट, तालुका मानवत, जिल्हा परभणी. या पद्धतीने म्हणजे मी दोन पद्धतीचे सांगतो असा अर्थ करू नका. मी कळण्याकरता सांगितलं लोकांना कळण्यासाठी मला तुम्ही अशा दोन पद्धतीची पद्धत सांगत लक्षात देण्याकरता सांगितलं. एक बारकाव्याचा पत्ता असतो ज्याच्याविषयी कळकळ असते त्याला माणूस बारकाव्याचा पत्ता असतो. तुकाराम महाराजांना वाटते की प्रत्येक जीवानं तिथं जावं पण जास्त आपल्याला झोपलंच होऊ नये. पण महाराजांनी किती बारकाव्याने पत्ता सांगितला असणार. देव कोणाजवळ, ज्याला विश्व नाही देव आहे असा अनुभव ज्याच्या जवळ त्याच्याजवळ. देव कोणाजवळ, ज्याचं दर्शन झालं असता पाप नासून जातं त्याच्याजवळ. देव कोणाजवळ, ज्याच्या जीवनात काम क्रोधाचे विकार चाल करत नाही त्याच्याजवळ. ज्याची सर्व बुद्धामध्ये समस्या झाली त्याच्याजवळ आहे. ज्याच्या जीवनातला भेदाभेद गेलेला आहे त्याच्याजवळ आहे आणि ज्याच्या जीवनातला वाद संपलेला आहे त्याच्याजवळ आहे. पत्ता सांगितला तुम्ही मोजले का, नाही मोजले. परत एकदा सांगतो, परत मोज. हे विश्व नसून देव आहे असा अनुभव ज्याच्याजवळ आहे देव त्याच्याजवळ आहे. एक, ज्याचं दर्शन झालं असता पाप नासून जातं त्याच्याजवळ देव आहे. दोन, ज्याच्या जीवनामध्ये काम क्रोधाचे विकार चाल करत नाही देव त्याच्याजवळ आहे. तीन, ज्याला सर्व भूतामध्ये समतेचं दर्शन झालेलं आहे देव त्याच्याजवळ आहे. चार, ज्याच्या जीवनातला वादावाद गेला देव त्याच्याजवळ आहे. पाच, आणि ज्याच्या जीवनातला दुःखा भेदाभेद गेला त्याच्या जीवनात त्याच्याजवळ देव आहे. पाच, आणि ज्याच्या जीवनातला वादही गेला. सहा. अशा सहा अंगानं तुकाराम महाराजांनी देवाचा पत्ता सांगितलाय. पण आज तुकाराम महाराजांनी जो पत्ता सांगितलेला आहे त्याची आम्हाला खरंच गरज आहे. त्या पत्त्यावर जायचं जिथे गेल्यावर देव मिळतो. देव मिळण्याची गरज आहे का, गरज. कारण एक आहे देव प्राप्ती मानवी जीवनाची ती कर्तव्यच आहे. एकच चिंतन पण वेगवेगळे शब्द साधू संतांनी वापरले म्हणून वापरतो. मानवी जीवनाची सफलता देवदर्शनात आहे. मानवी जीवनाची सार्थकता देवदर्शनात आहे. मानवी जीवनाचा खरा लाभ देवदर्शनात आहे. अनेकांना जन्मा आली असा लाभ पद्मनाभ दर्शने तुकामणी जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील आज संसार सफल झाला गे माये देखील पाय विठोबाचे. परमात्म्याच्या दर्शनात परमात्म्याच्या प्राप्तीत मानवी जीवनाची किती कर्तव्य केलीच पाहिजे, गेलोच पाहिजे. पण मला वाटतं देव फक्त मिळायला पाहिजे इथपर्यंत नाही, तो कळायलाही पाहिजे. केवळ मिळणं उपयोगाचं नसतं, मिळण्यापेक्षा ते कळणं फार महत्वाचं आहे. मिळालं आणि कळालं याच्यात खूप अंतर आहे. म्हणून आपले जुने कीर्तनकार सर्व सांगतात दुर्योधनाला देव मिळाला होता की कळाला होता, मिळाला, कळाला. नामदेव आहे त्यांच्या दरबारात आपण सेवा करतो. त्यांचं पूर्वचरित्र आणि उत्तरचरित्राच्या दोन भागात आपण सांगतो. नामदास मंडळीचे मानायला तयार नाहीत पण आपल्या परंपरेत सांगितलं जातं की
सौंदर्याचं पूर्वजीवन देव मिळाला, पण व्यापकत्वानं नाही. नंतर मिळालाही पाहिजे आणि कळालाही पाहिजे. वस्तू मिळाली पण कळाली नाही तर तिची कशी उपेक्षा होते याचं उत्तम उदाहरण पुराणातलं आपलं दुर्योधनाचं पहा. मिळाली पण कळाली. आता व्यवहाराचं उदाहरण जर सांगायचं ठरलं, एक शेतकरी होता, त्याच्यावर 100 रुपये कर्ज झालं. जुना काळ, कर्ज किती? 100 रुपये कर्ज झालं. बिचारा एवढा गरीब होता, त्याने हजाराची नोट कधीच पाहिली नव्हती. माझ्यासारखा गरीब म्हणजे त्याला हजाराची नोट कधी पाहिली गरीब होता, माझ्यासारखा बिचारा. आणि सावकाराचं काही केल्या कर्जच फिटेल. शेवटी सावकाराने सांगितलं, कर्ज फेड नाहीतर कामाला येईल. महिन्याला तुला मी 10 रुपये पगार देईन, त्याच्यातून 5 रुपये काटून तुझा पूर्ण कर्ज मिटवून घे. कामाला लागला. किती रुपये करता? 100 रुपये करता. एका सावकाराच्या घरी कामाला लागला, काम करायचं. आता एक मजूर म्हटले की त्याला मालक जे म्हणे ते ऐकावं लागतं. भाग करतो. सेवक ते करावे स्वामीचे वचन, ते हुतूपणा कामा नाही. जावं लागतं, करावं लागतं. दिवस थंडीचे होते आणि गव्हाचं भरणं होतं. गहू आणि एक तर पाण्यामध्ये दिवस थंडीचे कडाक्याची थंडी. योगायोगानं सावकाराचं शेत नेमकं पुणे मुंबई हायवेच्या कडेला होतं. आणि भरणं भरत होता. रात्रीचे 12-1 वाजले. थंडीनं तापडून गेले आणि हात आता वळीनात. हात थोडे शेकले पाहिजे म्हणून त्यानं विचार केला की आपण थोडाशी शेकोटी करू. हात शेकून परत कामाला लागलो. मग त्याच्याकरता तो शेतातून, गावाच्या शेतातून बाजूला आला. आम्ही त्याला धुऱ्यावर बांधावर म्हणतो. तो बांधावर आला आणि काडी कचरा गोळा करू लागला. त्याला आमच्या मराठवाड्यात लचपण, आता काडी कचरा गोळा करू लागला. ते पेटवण्यात. पण ते थंडीचे दिवस, ते असं ओलत राहिलं होतं, ते सादळलेलं होतं. पेटवण्याकरता काड्याची पीठ याच्याजवळ होती. याचा अर्थ तो विड्या पेट होता. काड्याची पीठ कोणाजवळ असते? काड्याची पीठ होती. पण ते सर्व मुलं ते पेटे ना. मग पेटण्याकरता हायवेवर जाऊन काही कोरडे कागद पाहावे याच्याकरता तो हायवेवर गेला. काय कोरडे कागद पेटतात का? योगायोगाचा एक मुंबईचा सावकार शेठ मोठा पुण्याला चालला होता. त्यानं एका बॅगेमध्ये 14,000 रुपयाच्या नोटाची बंडल याची पिशवीभर तो घेऊन निघाला होता. आणि रस्त्यामध्ये ती पडली. कशी पडली? कीर्तनात पडते, टेन्शन घेऊ नका. पडत आता योगायोगानं याच्या हाताला लागला. कोणाच्या? वारकरी म्हणतात. बीडीपी तुम्हाला वारकरी पारकरी काय असेल ते पाणी. मग त्याच्या हाताला ती बॅग लागली. त्यानं पटकाळ कोरडे कागद आहेत, काय याची शेपटी व्यवस्थित होईल. त्याला ती बॅग घेतली, बसला रोडच्या कडेला, काडी पेटवली, पहिलं बंडल टाकलं. लाखी खास. एक बंडलात किती नोट असतात? 100. म्हणजे किती झाले? 1 लाख. 1 लाख फास. दुसरं बंडल टाकलं, तिसरं बंडल टाकलं. काम किती करता करत होता? 100 रुपयाचा करत होता. आणि पिशवीभर पैसे जाळले, शेकत बसला. काय सुंदर कागद मिळाली, काय कोरड्या कागद मिळाली. सगळी राख पसरवली आणि मग इकडे गेला. खरं सांगा तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे कीर्तनातले खोटे पैसे जळाले तरी लोकांना ऐका वाटत नाही, एवढी जादू आहे पैशाची. का वस्तूचं महिमान कळत नाही. केवळ मिळणं उपयोगाचं नसतं, तो कळायलाही पाहिजे. केवळ देव मिळणं गरजेचं नाही, ते कळणं अगदी गरजेचं. मग ज्ञान करायचं जर आपण योग्य दुर्लभी जर भूपाळी पाहिजे तर त्याचे ते 3 टप्पे फार गुण आहेत. ज्ञानोबा म्हणतात योगी दुर्लभ
असणारा परमात्मा मी पाहिला, हे दर्शन आहे. तो देवाची देव आहे, तो ईश्वर आहे, या भावनेनं दर्शन झालं. दुसरा टप्पा आहे आणि त्याच ईश्वराचं व्यापक तत्वाने अनुभूती आली, हा तिसरा टप्पा आहे. तीन गोष्टी घडल्या पाहिजे. दर्शन घडलं पाहिजे, महाराज परमात्मा कळायला पाहिजे. कदाचित असं तुकाराम म्हणजे तत्वानं कळायला पाहिजे, आत्मत्वाने कळायला पाहिजे. बाळकडे तुकाराम महाराजांनी प्रसंग असा रंगवलाय. तुकाराम महाराज म्हणतात, कंसाचा जेव्हा मरण जवळ आलं, भगवान कृष्ण आले, जेव्हा त्या हत्तीलाही मारलं, चाणूर मुष्टिक मारले, तेव्हा कंसाला भीती वाटायला. खायला कंसाचा जीवभाव देवे, त्याला जीवभाव सुद्धा त्याचा गेला. त्याला खाणं गोड लागत नव्हतं, पिणं गोड लागत नव्हतं. म्हणजे तो खाते होता आणि पिते होता, खाणं पिणं त्याला गोड लागले. नवे नवे त्याला सर्व ठिकाणी भगवान कृष्ण दिसायचे. ऐकणे मोठा साधू मग तुकाराम महाराजाला दर्शन जरी कृष्ण दिसत असला तरी अडचण आहे. त्याला दिसतो त्याचं कारण ज्ञान नाही, कारण तो भयाभीत भेदे. दोन अडचण, त्याला भयानं दिसतंय म्हणून तो कादुपाच्या कसोटीला उतरत नाही, आणि त्याला भेदानं दिसतंय म्हणून तो कादुपाच्या कसोटीला. व्यापकत्वानं प्रत्येक चराचरामध्ये देवाचं दर्शन घडणं हे फार मोठं लक्षण. पुढे आपण विचार करणार, पण कंसाचं नाही मानलं तुकोबरा. तुकोबरा म्हणतात त्याला भयानं आणि भेदानं दिसत होतं. परमात्मा कळायला पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. मानवी जीवनाची धन्यता कशात आहे? महाराज नाथ महाराज किती गोड होते. नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी, ओळखीला हरी, ओळखीला हरी, ओळखीला हरी,
तो रामकृष्णाची अवताराला धारण करतात तेव्हा भगवान कृष्ण सुद्धा संदीपन ऋषीच्या आश्रमात जातात हे आपल्याला काढून सांगता येईल. जेव्हा त्यांना रामप्रभूला जाण्याचं असतं तेव्हा त्यांनाही वशिष्ठाकडे जावं म्हणजे जीवालाही त्याची ओळख करण्याकरता संतांकडेच जावं देवाला सुद्धा त्याची स्वतःची ओळख करून घ्यायला संतांकडेच जावं लागतं. किती गंमत आहे. रामप्रभू ब्रह्म आहे स्वतः. एक श्लोक आहे शुद्ध ब्रह्म परापरला कालात्मक परमेश्वरला शेष शुद्ध ब्रह्म परापर शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध ब्रह्मच संदीपन ऋषीला म्हणतंय माफ करा वशिष्ठ प्रभूला म्हणतंय वशिष्ठ ऋषींना म्हणतंय ब्रह्म म्हणजे काय त्याला सुद्धा जावं लागतं पर्याय नाही. जीवाला जावं लागतं पर्याय नाही. संतांना देवालाही जावं लागतं संताशिवाय त्यांनाही पर्याय नाही. एवढंच नाही संतांना सुद्धा त्याची व्यापकत्वानं ओळख करून घेण्याकरता संतांकडेच जावं लागतं. नामदेवरायचं चरित्र आपण 2 मिनिटात पाहू. नामदेवराय पंढरीनाथाकडे गेले नामा अरे आजचा पेपर पाहिला का म्हणजे कोणता बाबा महादेवा सकाळचा दुपार का संध्याचा अरे नाही तो पुढारी पाहिजे काय तू वाचली नाही का बातमी अरे आळंदीला संत संमेलन आहे भरवलंय कोणी मिळवलेली मांदी वैष्णवाची कोणी महावैष्णव ज्ञानोबा संतांची मांदी मिळवलेली आहे. पण एक मला असं वाटतं सर्व संत येणारे तुझे तुलाही दर्शन घडेल नामा पंढरपूरचं प्रतिनिधित्व करायला तू जातोच का रे नाही देवा मला जाण्याची काय गरज आहे नामा तुला गरज नाही पण माझी इच्छा म्हणून जाशील का गेले सर्वांना चरित्र माहिती पण मी सांगणार गेल्या आळंदीला आले संतांची सभा बसली आणि त्या संमेलनाचा विषय ठरला काय महाराज लोकांनी दाढ्या वापराव्या का न वापराव्या तर संत जेव्हा लोकांतात चर्चा करतात तेव्हा ठीक आहे त्या चर्चा पण संत जेव्हा एकांतात बसतात तेव्हा काय चर्चा व्हायला पाहिजे ज्ञानोबा आहे. पण आपलं संत एकांती बैठले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले आणि सारे काढले येतुलेचे संत एकांतात बसले ह्या चर्चा झाल्या असं मला तरी वाटतं. आम्हाला कळायला पाहिजे कौले भजी पेट्याचा अर्थ काय आम्हाला कळायला पाहिजे एक अभंगाच्या भूमिका कळायला पाहिजे असं जास्त विस्तार नाही करत. संमेलनाचा विषय ठरला की बाबा खरेच संत कोण याची कसोटी कच्चं गाडगं कोणतं आणि पक्कं गाडगं कोण आणि मग परीक्षक कोण चर्चा चालू झाली. परीक्षक कोण म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेत कोण आहे संदीप महाराज ते कोण्या गावचे तेरचे त्या भागातले कोरो भागात म्हणजे परीक्षक पद तेव्हापासून तेरकडे उस्मानाबाद जिल्ह्याकडे तेव्हापासून तेव्हा वयोवृद्ध तपवृद्ध असणारे गोरोबा काका काका तुम्ही बस ठीक आहे. आता गोरोबा काकाची वृत्ती कुंभाराची परीक्षा कशावर असते सापटलं गोरोबा काका एका आसनावर बसले सर्व संतांनी लाईन लावली नामदेवराव काय करण्यात आहे पुढे निवृत्तीनाथ आळंदीकर महाराज आळंदीकर आले हात उरून उभे राहिले एक थापटनं जोरात घेऊन निवृत्तीनाथाच्या डोक्यात मारलं आणि ते दीक्षास्व भारत ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर नामदेवराव पाहत होते हे संत का जंत पद्धत आहे काय तो म्हातारा पण हातात किती जोर आहे ज्ञानोबा गेले मुक्ताबाई महाराज गेले सावता महाराज गेले सर्व गेले आणि मग पंढरपूरचे प्रतिनिधी आवाज आला नामदेव महाराज पंढरपूरकर नामदेवाची झालं तर ते आधी धोतरवर करून ठेवलेलं आणि गोरोबा काकाने थापटणं उगारलं गुरुवारी वैकुंठवासी
चिंगारीचे चिंग चिंग चिंगार वैद्य बाबाचे परतच गेली. नामा नामा काय झालं? अरे नामा झालं का? काय झालं? पाठवायचं म्हणजे कुठे पाठवायचं? तुमचं ऐकायचं म्हणजे आम्ही काय ऐकायचं? झालं काय? कशाचे ते संत असं घडलं आणि निघून आलो मी. मला नाही पटलं. नामदेवाला राग येण्याचं अजून एक कारण, जेव्हा नामदेवाला थापटणं उगाचं नामदेव पळाले, गोरोबा काका मुक्ताला मुक्ताई बघ गोरा म्हणे कोरा राहिला गेला. अरे गोरा गावले कसं आहे अजून पक्क नाही. बघा देवा तुम्ही माझ्या हातात नैवेद्य खाता, माझ्या हातात दूध पिता आणि ते तेलचं ते म्हातारं बाबा मला कसा म्हणले ना जेव्हा मी कसा आहे देव हसले. कसं असतं माणसाची बचिती झाली पुढच्याला जर सांत्वन केलं तर बरं वाटतं आणि पुढचा हसायला लागला की जास्त राहत. नामदेवरायने ज्ञानोबा पंढरीनाथांनी लढीवाळ भक्त नामदेवराय त्यांच्याकडे पाहिलं. नामा ते बोलले तुला वाईट वाटलं बाळा पण खरंच तू कोरा तेव्हा तुम्ही नामदेवला राग आला. नामदेवरायने विना चिपळ्या घेतल्या आणि गेले गोपाळपुऱ्याला. पाहिजे खरं सांगा राग व्यक्त करण्याची किती चांगली पद्धत आहे. राग आला की माणसाला काय करावं? विना चिपळ्या घेऊन भजन करावं. नाहीतर यांनी रॉकेल मारतील विहिरी दूषित केल्या. नामदेवराय क्रोध आला आणि विना घेऊन भजन करायला लागले. नामदेवराय देव म्हणतात माझा भक्त कोण्याच अंगाने कष्ट राहिला नाही पाहिजे. सर्वांना माहिती देवाने एका खिचड्याचं रूप धारण आणि खिचड्याचा संवाद ते नामदेव संसार कसा असतो नामदेव बाप्पा सांगत असतात. तवा सगारी दो मन जवारी ऊपर चुरू की सवारी आगे हसन पीछे हुसन आणि जागा राहिली तर मी गेले. हाता टाकला पिस्तोल टाकला आणि चालू झालं नामदेवाचं भजन. तिकडे चालू आणि इकडे भाच्याजवळ बसले आणि रुक्मिणी ओढायला ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी. पंढरीनाथ हा खिचडी म्हणतो हंडी पकाव. तिने विचारला क्या पकाना है? बोले आज कुत्ते पकाव. नामदेवराय म्हणे स्वपाक शुनी जैव स्वपाकेच. स्वपाक म्हणजे चांडा. चांडा आहे दुसरी टाकली दोन चार दिली असतच त्यांच्यासोबत. चार पाय चाप्याची कुठे असत ती टाकली. हंडी भरी नाही भरी. मुर्गी डालतो मुर्गी हंडी भरी नाही भरी. वो कब्जा डालतो गाढ़ टाकतो. हंडी भरी नाही भरी अपने बच्चे डालतो. हे केवळ स्वपाक नाही हे नरभक्षी राक्षस दिसत आहे. बरं त्यांचं जाऊ द्या. हे हंडी का जुन्नर चालूच आहे तोही बरे ना. नेमकं काय हंडी भरी लेकरही टाकले. हंडी भरी नहीं भरी नहीं भरी आपके सोच किसको डालो? वो बिना लेकर बैठा है ना उसे डालो. तुम्हें टेंशन तो नका वहां पर बैठे. अरे बाप नामदेवरायच्या लक्षात आलं की आपल्यावर संक्रांत फिरली. बरं विनायकून पळत देवा 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 नामा काय झालं? देवा माझं नशीब चांगलं वाचून द्या. पण नामा झालं काय? अरे नामा त्या गोपाळपुऱ्यात राक्षस झालेत राक्षस आणि घडलेला प्रकार सांगितला. तोही प्रकार सांगितल्यावर देव हसायला लागले. देवा तुम्ही हसाय हसता. अरे नामा मगाशी तुला बोललो कसं काय वाईट वाटलं बाळा. अरे खरंच तू कसा आहे. अरे तो खिचडी नव्हता तो मीच होतो. नामदेवाने लगेच होतो. तेव्हा ती माळ कधी काढली तुळशी हार काढा कधी काढली. हे कधीपासून शिकले तुम्ही? कधीपासून तुम्हाला हे चालायला लागलं? अरे रामा ती रुक्मिणी होती ते कुत्रे नव्हते ते गरुड हनुमंत होते. सर्व सांगितलं पण देवा मला का कळालं नाही? नामा तुला माझी भेट झालेली आहे माझी ओळख
ओळख अजून झालेली नाही. मग काय केलं पाहिजे? एक केलं पाहिजे, औंढ्याला जाऊन संतांना शरण गेला पाहिजे. मग नामदेवराय औंढ्याला खेचर स्वामीला शरण गेले आणि नंतर ते नामदेवरायचं चरित्र काय, कुत्र्याच्या पाठीमागे भाकर घेऊन निघाले तर तुपाची वाटे घेऊन लागले आणि नामदेवराय म्हणतात, रामा म्हणे खेचर पायी संताशिवाय पर्याय जीवालाही नाही, संताशिवाय पर्याय देवालाही नाही आणि संताशिवाय संतांनाही पर्याय नाही. म्हणून नामदेवरायला सुद्धा, नामदेवरायला संत दुनिया होती तापत म्हणून, नामदेवरायला सुद्धा ओळख होण्याकरता संतांकडेच जातात. एक आहे, त्याची जर भीत घ्यायची असेल, त्याला जर ओळखायचं असेल तर आपण श्रुती अनुमोदितच मार्ग निवडणार. श्रुतीने जे सांगितलं की बाबा असं विज्ञानार्थ ते जर जाणायचं असेल तर सद्गुरु एव आदित्य, सद्गुरूकडेच गेलं पाहिजे. पण सुखदेवाला विचारलं कोणत्या, असे वेशाचे संत पुढे होणार आहेत हे माहिती. कारण एक आहे, वेशाचे संत भरपूर संतांना उपदेशाची फार हौस आहे. आताच नाही, तुकोबाराच्या काळापासून होतं. पण तुकाराम महाराजांनी का 5 चरणांच्या अगोदर त्यांचा धाडोळा घेतला. तुकोबारा म्हणतात पिंड पोषकाच्या घडो ज्ञान त्यांनी दृष्टी भेटी न होते नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशाला जे पात्र संतांची चिन्ह उमटली नाही, अजून संत चिन्ह नाही. चिन्ह निर्माण झाल्याचे उपदेश करू नये तरी उपदेश करायला लागला. तुकाराम महाराजांनी दिलेला दृष्टांत फार होता. अशी नदी होती, नदीला पाणी होतं, नदीला पाणी होतं आणि त्याच्यात एक माणूस पडला. कसा पडला मला माहिती, पडला आणि मग पाण्यात पडल्यावर गटंगळ्या कोण खात, त्याला पोहता येत नाही, तो गटंगळ्या खायला लागला, आडू लागला, वाचवा वाचवा वाचवा. त्या नदीच्या काठावर दुसरा एक माणूस उभा होता, त्यालाही पोहता येत नाही. तो म्हणायचा आलो आलो आलो. महाराज म्हणतात बाबा स्वतःला पोहता येत नाही, दुसऱ्याला काढायच्या गोष्टी करायला लागला. म्हणावे त्या मूर्खा काय ओहो नेने कासे लावी तो नेता, म्हणावे त्या मूर्खा काय. तुकाराम महाराज त्याला मूर्ख म्हणजे. संत चिन्ह उमटली नाही आणि तरी उपदेशाला प्राप्त झाला. पण नाही, कोणत्याही संताकडे नाही, ज्याच्याकडे संतत्वाची चिन्ह आहे. श्रुती मातेने 2 चिन्हे सांगितली. कोणत्या सद्गुरूकडे जायचं? सद्गुरू एवाभिगच्छ. पण कोणत्या? जे श्रोत्रिय आहे आणि ते ब्रह्मनिष्ठ आहे त्यांच्या जवळ जायचं, कोणाकडेच जायचं नाही. त्याचीच ओढून त्याच्याच अनुषंगाने ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय अशा जवळ देव असतो, अशी चिन्ह ज्याच्याकडे त्याच्या जवळ देव आहे असा जो विचार श्रुती मातेचा, त्याच अनुषंगाने तुकाराम महाराज देव त्याच्या जवळ आहे. कोणाजवळ आहे? ज्याच्या जवळ हे चिन्ह आहे, ज्याच्या जवळ हा अनुभव आहे. अजून त्यांचं पहिलं शरण
श्रोत्रिय जो ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे त्याच्या जवळ देव आहे. त्याचाच अनुवाद करताना महाराज म्हणजे बाबा कोणाजवळ देव आहे, कोणाजवळ त्या देवाचं ज्ञान आहे. गुरु देव ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. कोणाच्या तिथे असं बघ तद्विधी ते तत्व जाणण्याकरता प्रणिपात केला पाहिजे, सेवा केली पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे. पण कोणाला? ज्ञानीना आणि तत्वदर्शीना. ज्ञानीना तत्वदर्शीना, ज्यांना ज्ञान आहे म्हणजे श्रोत्रियता आणि तत्वदर्शीना म्हणजे जे ब्रह्मनिष्ठ आहे अशांना विचारला पाहिजे, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. मग पहिलं तत्वदर्शीना याचा विचार पाहिजे करणार. ज्याच्याजवळ अनुभव आहे. कोणता अनुभव नाही आता एकही व्यक्ती जगात नाही, सगळ्यांनाच अनुभव आहे. पण एक आहे सामान्याच्या अनुभवामध्ये काय अडचण आहे. सामान्य माणसाच्या अनुभवाचा विषय, अनुभवाचं करण आणि अनुभवाचा परिणाम. आणि महात्म्याचा अनुभवही योग्य आहे, त्या अनुभवाचा परिणामही योग्य आहे आणि परिणामाचं करण प्रमाण ते सुद्धा योग्य आहे. पण महात्म्याचा अनुभव त्याचा जो असा अनुभव आहे म्हणजे कसा अनुभव आहे, हे विश्व नसून देव आहे असा ज्याचा अनुभव आहे त्याच्याजवळ देव आहे. मला वेदांताने ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, एक प्रमा आणि दुसरा भ्रम. प्रमा कशाला म्हणतात आणि भ्रम कशाला म्हणतात? जी वस्तू जशी आहे तशी अनुभवाला येणं हे प्रमा आहे, आणि जी वस्तू जशी आहे तशी अनुभवाला न येता विपरीत अनुभवाला येणं हा काय आहे? भ्रम आहे. म्हणजे वेदांताचा आवडता दृष्टांत वेदांत त्याचा नाही, वेदांतात ते काय म्हणजे रज्जू सर्प, रज्जू रूपाने दिसणं ही काय आहे? प्रमा आहे. आणि रज्जू न दिसू का त्याच्यावर सर्प भ्रांती होणं हा काय आहे? भ्रम आहे. म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी अनुभवाला येणं ही प्रमा आहे, आणि जी वस्तू जशी आहे तशी अनुभवाला नाही येता विपरीत अनुभवाला येणं हा भ्रम आहे. मग मला एक प्रश्न आहे, हा जर सिद्धांत असेल वस्तू जशी तशी अनुभवाला यायला पाहिजे, ही जर प्रमा असेल आणि वस्तू जशी तशी अनुभवाला नाही येता विपरीत अनुभवाला येणं हा जर भ्रम असेल तर आजच्या संतांच्या अनुभवाचा नेमकं काय? मला सांगा, आपण सिद्धांत काय केलं, लक्षण काय केलं भ्रमेचं? काय आहे? प्रमाज्ञान कोणतं आहे? जी वस्तू जशी तशी यथार्थ ज्ञान, जी वस्तू जशी आहे तशी अनुभवाला. मग मला सांगा, विश्व दिसायला पाहिजे का विश्व दिसायला पाहिजे? आता जी वस्तू जशी आहे तशीच अनुभवाला यायला पाहिजे ना. पण महात्म्याला विश्व दिसत नाही, त्यांना विश्व न दिसता काय दिसतं? देव दिसतो. मग ही प्रमा का भ्रम आहे? विठाला दिसायला पाहिजे, पण विश्व न दिसता त्यांना काय दिसतं? देव दिसतो. हा प्रमा आहे का भ्रम? यांचा अनुभव खरा आहे का खोटा आहे? प्रमा हे प्रमाणितच आहे. प्रदर्शक शरीराचं कोणीच नाही म्हणा, पण प्रतिष्ठेने त्यांच्या पुढे मी काय बोलायचं, पण सद्गुरू नाथांच्या मुखातून जे काही थोडंफार ऐकलं ते मांडण्याचा प्रयत्न. दुसरं, या विश्वाचा विचार करत असताना ज्ञानोबा म्हणतात की विश्व कसं आहे? सर्व भेदानं झाले, अनेक प्रकारचे भेद त्याच्यातले एक दोन भेद ज्ञानोबाने एका ओळीत पार करू नये. ज्ञानोबांचे विश्व जर पाहिला तर त्यांचे नामे या नामे एकासारखं एकाचं नाव नाही, आनारी शेवर्तनी एकासारखं एकाचं वागणं नाही, देशही शिनानी एकासारखे एकाचे कपडे नाही, आदर यांचे. पण एवढ्या भेदानं भरलेलं जग आहे, पण एवढ्या भेदात सुद्धा महात्म्याला एकत्वाने म्हणजे केवळ देवत्वाने अनुभव येतो का काय हे चिंतन. दुसरी गोष्ट अजून तिसरी चिंतन, ज्या वस्तूचे जे वस्तू कदाचित आपण तुम्हाला विश्व दिसता देवाचे कारण ते देवच आहे असं जर मानलं, एक सामान्य नियम असा आहे, वस्तूचं जे वस्तू सामर्थ्य असतं ते त्याला सोडून दिसत. ज्ञानोबा म्हणतात गोडी गुळापासून गोडी वेगळी करताच येत नाही. आता हा काय बरोबर, त्याचं वस्तू सामर्थ्य काय? गोडी. मला एक सांगा, हा गुळ माणसानं खाल्ला तर कसा लागेल? हाच गुळ जर गाईला दिला तर तिला कसा लागेल? या गुळ जर माकडाला दिला तर कसा लागेल? हा गुळ जर गाढवाला दिला तर कसा लागेल? पण म्हणतात ना गाढवाला गुळाची चव नसते.
त्याला काय लागणार? गोडच लागणार. बरं, हा गुळ पुरुषांनी खाल्ला तरी गोडच, माता मौलींनी खाल्ला तरी गोडच. कोणते बाबा तुमच्या लहानपणी जेव्हा तुम्ही गोड खायचे तेव्हा कसा लागायचा, आता कसा लागतो? म्हणजे कोणत्याही काळात का गोड कसा लागतो? गोड. बरं, नाशिक जिल्ह्यात कसा लागतो गोड? तुमच्या सोनालीला गोड कसा लागतो? आळंदीत खाल्ला तर कोणत्याही देशात खार गुळ गोडच लागतो, कोणत्याही काळात खार गुळ गोडच लागतो, कोणी खार गुळ गोडच लागतो. पण सामान्य प्रश्न आहे, गुळ गोड का लागतो? आणि उत्तरही सोपं आहे, गोड आहे म्हणून गोड लागतो. गुळ गोड का लागतो? गोड आहे म्हणून. जशी गोडी गुळापासून सोडून जात नाही, मग गुळाचा अनुभव सर्वांना गोडीच जाते. मग खरं जर विश्व जर देव असेल, खरंच ते विश्व नसून जर देवच असेल, तर मग सर्वांना देवच दिसायला पाहिजे. का दिसत नाही? का दिसत नाही? अनुभव तर उलट आहे. सध्याचा काळ बहुमताचा जर असेल आहेच, तर आपण सर्व जगातल्या लोकांचा अनुभव पाहिला, काही लोकांचा सोडला तर त्यांना विश्व विश्व दिसतं का विश्वदेव दिसतं? मला तरी अजून विश्व विश्वच दिसतो. जवळजवळ संसारिकाचा अनुभव आहे की विश्व विश्व देव नाही, हे विश्वच आहे. सर्व जगाचा अनुभव असा आहे की विश्व विश्व आहे, आणि केवळ संतांचा अनुभव असा आहे की विश्व विश्व नसून देव आहे. मग आमचं बहुमताचं खरं का त्यांचं? असे 4 प्रश्न आहेत, 4चं उत्तर देऊनच पहिला मुद्दा विचारला मी, महाराज तुम्हाला संतांचा जो अनुभव आहे हा अनुभव प्रमाणस्वरूप आहे का भ्रमस्वरूप आहे? कारण वस्तू जशी आहे तशी दिसणं ही प्रमा आहे. असं जर असेल तर बाबा विश्व विश्व दिसायला पाहिजे पण तुम्हाला देव दिसतं, ही प्रमा आहे का भ्रम आहे? तर उत्तर काय? हे प्रमाण. हे प्रमाण. कारण का? खरं तर जग हे जग नाही, जग हे जग नाही. मग काय? सकटची सांगते 65ची सुरुवात. बाबा काही नाही, सकट मीच आहे, मीच बनलो एक रूपानं, मीच या रूपानं, मीच त्या रूपानं. और एकला एकटाची झाला राहणार, एकटा अनेक रूपानं नटलेला आहे. परमात्माच आहे. ही भक्तीची नजर आहे. वेदांताची नजर जरा पुढे जाते. वेदांताची नजर अशी म्हणते अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूपच असते. जगत जर अध्यस्त असेल तर अधिष्ठान असणारं परमात्मा तत्व. मग जगत सुद्धा अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूप आहे. म्हणजे काळ जोपर्यंत अंधकार होता तोपर्यंत याच्यावर रज्जूवर सर्पाची भ्रांती झाली. जेव्हा ज्ञान झालं तेव्हा तो साप गेला. तुमच्या घरात नाही गेला होता म्हणजे तो सर्प रज्जू रूप होता. अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूप आहे. तसं जगात हे परमात्मा रूप अध्यस्त असेल तर ते अधिष्ठान रूप आहे. म्हणून हे विश्व विश्व नसून देव आहे. अजून एक संगती आपल्याला वेदांताच्या आणायला लागते. वेदांताचा अजून एक सिद्धांत आहे की उपादानाची सत्ता ही त्याच्या कार्य, उपादानाची सत्ता ही त्याचं कार्य असते. जसं घटाचं उपादान काय? माती. घटाचं उपादान माती आहे. म्हणून एक बाई गेली संक्रांतीच्या दिवशी, अरे बाबा गाडीवर कितीला दिलं? ते बाई 100 रुपयाला. एवढी कुठं किंमत असते का? गाडीला 100 रुपये त्याला एवढी कुठं किंमत असते का? ती बाई तुम्हाला काय लागलं कमी करा म्हणायला. माती आणावी लागते, माती चाळावी लागते, माती भिजवावी लागते, माती धुवावी लागते, माती घडवावी लागते, माती भाजावी लागते आणि मग बाजारात जावी. त्या बाईच्या लक्षात आलं मग गाडग्याची किंमत वाढण्याचं कारण माती. ती हे बाबा तुझी माती घे काढून राहील. उपादानाचं लक्षणच असं केलं की ज्याच्यापासून कार्य राहत नाही, ज्याच्यापासून कार्य होतही नाही आणि जे निघालं असता कार्याला अस्तित्व राहत नाही. मग वेदांत म्हणतं या जगताचा ईश्वर अभिन्न निमित्त झाला आणि मग त्याच्यापासून हे झालं असेल यतोवाई मानी भूतानी जायचे असं जर असेल या जगताचा अभिनत्व नका अभिनत्व मायेची केल्यानंतर जेव्हा त्याला शबलत्व ईश्वर भाव येतो, माया विशिष्टपणा येतो, ईश्वर भाव येतो, तेव्हा या जगताचा तो अभिन्न निमित्त उपादान आहे. आणि मग उपादानाची सत्ताही त्याच्या कार्यावर असते. हा जर नियम आहे तर या जगताचा अभिन्न निमित्त उपादान असणारा ईश्वर तो म्हणजे जगत आहे. म्हणून विश्वदेव सत्यत्व आहे एक. आणि दुसरी गोष्ट वस्तू असते आणि वस्तूकडे पाहण्याची एक नजर आहे. वस्तू एक नजर असते तुमच्याकडे पाहण्याची. आणि हेच आहे एक मिनिट कागद घ्या नुसतं कागद गुळाचं एवढा नाही का तुमच्याकडे. हा काय
हे काय गुळ नाही कागदावर लिहिलेलं अक्षर. इकडून जर आपण पाहिलं तर हा कागद आहे, इकडून पाहिलं की पत्रिका आहे, वस्तू एकच. पण तिच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो दृष्टिकोन म्हणतो. तसं विश्व तेच आहे, पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा आमचा जगत म्हणून आहे, परमात्म्याचा जगत म्हणून नाही. ते देव म्हणून पाहतात त्यांचा दृष्टिकोन. कारण त्यांनी दृष्टिकोन तेवढा स्वतःचा व्यापक केलेला आहे, तो बनवलेला आहे. तो कसा बनवलेला आहे? फुकट नाही बनला. हे विश्व नसून देव या अनुभूतीपर्यंत येण्याकरता ते फुकट नाही आले. मग कोणता प्रवास केला? त्याला सत्य त्या 4-5 ओव्या म्हणून उत्तर मिळून दे. या अनुभूतीपर्यंत येण्याकरता त्याने काय केलं? त्याने सगळ्यात आधी एक केलं, विषयाची ताट झाडी होती, त्याच्यात कामक्रोधाची सावत होती. या सर्वांचा पाठलाग चुकवून सदवासनेच्या पहाडावर आला. सदवासनेच्या पहाडावर सदवासनेच्या पहाडावर येऊन तिथे नुसती हवा पाहिजे, ज्याला काय म्हणतात रसास्वादाच्या जमले नाही त्या सदवासनेच्या. त्यांच्या सदवासना निर्माण झाल्यानंतरही काही स्वतःचे भूंकार असतात, त्याच्यात अडकले. मग त्यांनी साधूची संगती केली. साधूच्या संगतीत राहून गुरुवारी बाबासाहेब तसंच पडवून यायला लागेल. त्यांच्या संगतीत राहिले, उगाच राहिले. त्यांनी सांगितलेली साधना केली. साधना नका करेन आपण नको ती कर्म केली. अप्रवृत्तीचा वाटा डावून होती, पण सत्कर्माच्या वाट तो खायली. बरं त्या सत्कर्माच्या वाटेवर तो जात असताना अनवाणी चालले हो. किती दिवस चालले? जन्मशत ते अनवाणी चालले. इथं अनवाणी चालणं म्हणजे काय? कर्मामध्ये फळाची अपेक्षा न करता निष्काम बुद्धीनं कर्मानुष्ठान केलं. वाहना घेऊन चाललं म्हणजे फलासक्ती, पण फलासक्तीचा त्याग करून त्या मार्गावर चालले. मग काय झालं? मग ती कर्माची कामे कशी आहे? आणि पहाट झाली. पहाट कोणती झाली? गुरुची पहाट झाली. मग गुरुनं काय केलं? ते ज्ञानाची ओतपली ओतली. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? आता ओव्या बघतो झालं काम. जेत विषयाची ताट झाली, माझी कामक्रोधाची साखळी सुखावणी आला पहाडी सदवासनेच्या. मग साधू सर्गे सुबटा उदू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी, तेवीच जन्मशताचा वाहतवना, तेवी असिद्ध्या ननेची वाहना, तो कर्मक्षयाचा उलाना ठेवणसारी, आयशे शरीर संयोगाचे राती, माझी धावत सरिया आयती, तो कर्मक्षयाची पाहती पहाट झाली, गुरुकृपा उठा उतरली, ज्ञानाची ओतपली पडली, मग साम्याची रिद्धी जोडली तयाची सृष्टी. मग तो दयाकडे वाच पाही, देवता मीची एक तया आहे, आत्वा निवांत जरी राही तरी मीची तया. हे कुठे आहे अजून? पण हे समजतय श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा लोकला भाव, म्हणून भक्ता माझी राहू ज्ञानिया तोची, तोच ज्ञानी, तोच ब्रह्मनिष्ठ आहे. इथपर्यंत आले तेव्हा त्यांना विश्व नसून देव आहे अशी अनुभूती आहे. एक झालं. दुसरं पुढची उत्तर थोडक्यात देतो. हे जग एवढं भेद मुलं का करून एकत्वाने अनुभूती कशी आहे? त्याचे कारण आहे आमच्याकडे त्या परमात्म्याचं लक्षण करताना श्रुतीने केलं एकमेवाद्वितीयम एकम एवम अद्वितीयम एको देवा सर्वभूतेषु गुणः. मग तो जर एकच असेल तर दुसरं दिसेल कसं? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काळजी संकल्पानं दिसत होतं. संकल्प नसला मग काय झालं? तर एकत्वच असल्यामुळे एकत्व असल्यामुळे एकत्वाने अनुभव. दुसरी संगती. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बाबा असं जर मला वस्तूचं सामर्थ्य आहे, हे वस्तूचं सामर्थ्य तो दृष्टांत. विश्व तर खरंच देव असेल, खरं जर विश्व देव आहे तर मग आम्हाला का अनुभूती होती? बाबा ज्ञानोबाने दिलेला दृष्टांत. दूध कसं आहे? गोड. पायपा दूध पवित्र आणि गोड. चांदण्या कशा आहेत? पांढऱ्या. पण ज्ञानोबाला म्हणतात तिथी वेधली कवळे, ते चांदण्याचे म्हणे पिवळे, वारे विटाळले मुख, ते दुधाचे म्हणे कडू भीक, ते दुधाला कडू. मग तिथे दुधाचा दोष आहे का याच्या तोंडाचा दोष आहे? चांदण्याचा दोष आहे का याच्या दृष्टीचा दोष आहे? दृष्टीचा दोष आहे.
वस्तू जरी तीच असली, तेच वस्तू सामर्थ्य जरी असलं, पण त्याच्यात जर काही प्रतिबंध असले तर वस्तूचा यथार्थ अनुभव येत नाही. तुमच्या आमच्या जीवनात अजून काहीतरी प्रतिबंध आहे म्हणून विश्व विश्व दिसत नाही. महात्म्याने मात्र तो प्रतिबंध मोठ्या प्रयत्नाने घालवलेला आहे. संतांच्या कृपेने बुद्धीचा पडळ फेडलेला आहे. ज्ञानोबराची ओवी काय, गुरु दाविल्या वाटा येऊन या विवेक तीर्थ कथा, बुद्धीचा मळकटा फेडी लागते. त्यानं फेकला आणि मग एक दर्शन आहे. आणि चौथी शंका अशी होती की बाबा बहुमताचा काय, मग आमचा सर्वांचा अनुभव विश्व विश्व आहे आणि केवळ महात्म्यांचा देव म्हणून आहे, मग आमचं सर्वांचं खरं का त्यांचं खरं? जुने तीर्थंकराचं दृष्टांत ते सत्य दृष्टांत. 100 आंधळे एका जागी आले आणि ते जर म्हणू लागले सूर्य नाही, त्यांचं खरं का एका डोळसाचं खरं? उत्तम माहिती, एका डोळसाचं खरं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत या परमात्म्याची ओळख होत नाही तोपर्यंत सगळे आंधळे. आंधळी तुका म्हणे संसारी, आंधळी तुका म्हणे संसारी, आंधळी तुका म्हणे संसारी, आंधळी तुका म्हणे संसारी. महाराज म्हणतात ते आंधळे कुठपर्यंत आंधळे? जोपर्यंत हरीची ओळख होत नाही तोपर्यंत आंधळे. जोपर्यंत आपल्याला म्हणजे आपण कसे सांगू का, आपण जाग्यातून झोपलेले, आपण जाग्यातून सुद्धा झोपलेले आणि आपण डोळ्यात असून सुद्धा आंधळे आहोत. थोडा बोलणे बोले जागे बाहेर आपण जाग्यातून सुद्धा काय आहोत, झोपलेले. आणि डोळ्याला दिसत जरी असलं तरी आपण आंधळे आहोत. कारण काय, जोपर्यंत हरीची ओळख होत नाही ते आंधळे. मग जगातली सगळी आंधळी आहेत. आता महात्माला डोळं कुठं म्हटलंय पहा, हो, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व तत्वज्ञ स्वीकारिती किंवा अजून एक ओवी ज्ञानोबराची, तत्वाचीचा पायाला देखना, तत्वाचीचा पाया तो देखना आहे. म्हणून संत देखणे आणि हरीची ओळख जोपर्यंत नाही ते आंधळे. म्हणून किती जरी असले, 110 कोटी जरी असले आणि ते जर आंधळे असतील, त्यांचं खरं नाही, एका संतांचं खरं आहे. त्यांचा अनुभव यथार्थ आहे. त्यांना अनुभव काय, हे विश्व विश्व नसून देव आहे. आता ज्या महात्म्याचा अनुभव आहे त्याच्याजवळ देव असतो. महात्म्याला खरंच विश्व विश्व नाही, देवच दिसतो. हो, आता त्याच्यात जगाकडे पाहत असताना महात्मा 2 पद्धतीने पाहतो. आता हे विश्वच देव आहे ही एक भूमिका आहे, हे विश्व विश्व नसून देव आहे ही एक भूमिका आहे, किंवा सर्वत्र परमात्मा आहे आणि सर्वत्र जो परमात्मा आहे. म्हणजे दिसणारी प्रत्येक मयातमिदं सर्व, माझ्या ठिकाणी सर्व आहे आणि माझ्यामध्ये सर्व आहे. या 2 भूमिकेतून संत महात्मे या विश्वाकडे पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐकले. स्वतःच्या ठिकाणी जगाची कल्पना आहे आणि जन नोहे अवधा जनार्दन, विश्वाच्या ठिकाणी देवाची कल्पना आहे. कल्पना म्हणणं थोडं हे, पण देव म्हणून ते पाहतात अशी अनुभूती. महात्मा प्रत्येकाला देव म्हणून कसा पाहतो, एक छोटंसं उदाहरण आहे, तेवढं देतो लवकर. आपण कसा प्रकारचा सांगतो. एक साधू, त्या साधूला ऊस खायची इच्छा झाली, होऊ नये का खाऊ नये साधूने ऊस? स्वानंद सुकुनेवासी जोग महाराज लोणी आणि खडी साखर खायची म्हणतात. आणि त्यांना विचारलं, तुम्ही बुवा आहे आणि महाराज लोकांना कुठं खडी साखर लोणी खायचं असतं? तर जोग महाराज म्हणजे मग म्हशी तांबून आणून दे. असं काय होऊ शकते? साधूला इच्छा झाली ऊस खावं. पुणे एका शेतकऱ्याचा ऊस तिथं होता, दिसला होता. साधून एक मोडला आणि खायला लागले. नेमकं रोज कोणीतरी ऊस चोरून नेत होतं. कोण चोरतंय याच्यावर पाळ्या शेतकरी ठेवून होतात. नेमका साधू सापडला आणि त्याला काय माहिती, आबक्ताची गाडी साधू म्हणजे काय. त्यामुळे तो ऊस घेतला, ऊस चोरून खातो. बदा बदा साधूला मार. साधू बेशुद्ध पडली. साधू नाजूक होते माझ्यासाठी. मला साधू बेशुद्ध पडली. त्याला वाटलं मेला गेला काय माणूस आहे. अंगार पलाई होत त्याने उत्तर रोडवर घेऊन टाकलं. तिकडून एक सदगस्त आले होते, मधात रस्त्यात कोणतरी पडलेलं दिसलं. त्या सदगस्तानं गाडी उभी केली. अरे अरे अरे
म्हणजे साधू महाराज कोणी मारलं कोण होतो त्याने उचललं गाडीत टाकलं तर अजून जीवन त्याच दवाखान्यात डॉक्टर आले साधू हेच इलाज केलं साधू खाटावर पडले शुद्धीवर आले 2 दिवस पोटात काय नव्हतं पोटात आग पडली काय खावं जवळ कोण नाही काही नाही शेजारच्या पेशंटची बाई तिथे होती ती म्हणजे महाराज जेवण झालंय का नाही बाई घ्या सफरचंद साधूनं खाल्लं साधूला जरा तरतरी आली साधू डॉक्टरला म्हणला साधू महाराज म्हणे डॉक्टर म्हणे मी आता घंटेने जाऊन निघू का ती म्हणे वारीसचा दवाखाना नाही वैष्णवचारी लगेच निघालं साधूचं फी द्यायला पैसे नाही हे कोणातरी एका पत्रकाराने ऐकलं त्यानं त्या साधूचं बिल दिलं साधूला मोकळं केलं साधू उठला आणि परमात्म्याच्या मंदिरात पंढरीनाथाच्या मंदिरात जाऊन बसला हा जोडून पंढरीनाथाला म्हणतो नाथा काय तुझी दया रे काय काय लीला खेळणार आहेस तू किती लीला खेळतो एका रूपात येतो बदा मारून दुसऱ्या रूपामध्ये येतो उचलून दवाखान्यामध्ये नेऊन टाकतो 3ऱ्या रूपामध्ये येतो मला शुद्धीवर आणतो 4थ्या रूपामध्ये येतो मला फळ देऊन जातो 5व्या रूपामध्ये येतो पैसे देऊन जातो दया देवा किती तुझी दया आहे असा महात्म्याचा अनुभव आहे सर्वत्र परमात्म्याचं दर्शन घेतलं असा त्याचा अनुभव आहे ना महाराजांचा विश्वदेव सत्यत्व हा सत्यत्व पद कुठं लावायचं सत्य असणारा देव ज्याला अनुभूतीला येतो असा सत्यत्व परमात्म्याकडे याचा अनुभव देखाव नाहीये सत्यत्वा नाही कारण लोक आवही आणतात तुकाराम महाराजांच्या काळात ते आणायचे तुकाराम महाराज म्हणले हो तुझी लटक्या माझी मला म्हणे देवव्या देखील लटकायचो पण लटका नाही आहो सत्यत्वे अनुभव सत्य अनुभवाचा विषय सत्य अनुभव हाही त्याने घेतलेला सत्यच आणि जगत नसून देवच आहे असा सत्यत्वानी त्याला अनुभव आहे महाराज म्हणतात बाबा शोधू नका देव त्याच्या जवळ आहे विडोपार देव त्याच्या जवळ महाराज म्हणतात एवढंच नाही अजून काय पवनाचे दर्शन
एक माणूस गयेला गेला आणि गयेला जाऊन पिंडदान करून काहीतरी वस्तू सोडावी लागते. लोक सोडतात भोपळा दोडका जे आवडतं ते सोडायला पाहिजे पण सोडतात. तो तीर्थयात्रा करून आल्यानंतर ते मौंदेचं सर्व काही आणि मग लोक चर्चा करू मग कुठं कुठे गेले आधी आळंदीवरून पंढरपूरला गेलो. पंढरपूर मधून तसंच मध्य प्रदेशात फिरलो. असं फिरत 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 काशीला गेलो. गयेला गेलो. गयेला गेले होते हो गयेला गेलो. मग गयेमध्ये काहीतरी सोडावं लागतं. तुम्ही गयेत काय सोडलो? अहो ते क्रोध होता ना. राग मला फार यायचा. फार क्रोधी होतो. मी आता गयेत गेलो देवाला म्हटलं देवा कोणी काही सोडतो पण मी क्रोधच सोडतो. मी क्रोध दिला ते त्याच्या मेवणी नाही. मेवणी नाटक कळतं तुम्हाला? बायकोची जी आई असते तिला मेवणी म्हणतात. चुकलं का माझं? कोण बायकोची ते मला काय माहिती. बायकोची बाई मेवणी तिला ती ऐकलं खाली भाऊजी तुम्ही गय नाही गेले हो गयमध्ये काय सोडलं इकडं बघ नको. आता मी क्रोध असतो मी फोनावरच राहतो ना. बरं झालं भाऊजी तुम्ही फार फोनावरही धावायची. नंतर ते जेवायला बसते ताट आणलं. भाऊजी तुम्ही आता माझ्या बोलण्याच्या स्वराकडे लक्ष द्या. जेवायचं ताट वाटलं तिने विचारलं भाऊजी तुम्ही मगाशी सांगितलं पण माझ्या ध्यानात नाही राहिलं तुम्ही गयेत काय सोडलं? अगं ढकू मी गयेत क्रोध सोडला मी फोनावरच राहतो. पण थोड्या वेळ भात घेऊन आले. भाऊजी भात वाढू का थोडासा? नको ग नाही बा चांगला आहे किरती भोग राजभोग तांदूळ घ्या थोडा. पण भाऊजी तुम्ही मला मगाशी सांगितलं म्हणजे ध्यानातच नाही. तुम्ही काय सोडलं? ढकू मी तुला दोनदा सांगितलंय की मी क्रोध सोडला. थोड्या वेळेला कालवून घेऊन आली. भातावर कालवून नको वरण घेऊन आली. वरण वाटल्यावर विचारलं भाऊजी तुम्ही सांगता पण माझ्या कसं ध्यानातच राहत नाही. तुम्ही काय सोडलं? तुला 3दा सांगितलंय मी क्रोध सोडलाय. शेवटी जेवण झालं. जेवण झाल्यावर हात धुवायला पाणी दिलं. पाणी हातावर घेतलं आणि पाणी हातात तांब्यानं पाणी वरता वरता तिने विचारलं भाऊजी तुम्ही सांगता पण माझ्या काही ध्यानातच राहत नाही. तुम्ही काय सोडलं? तिला भय कोण सोडलं? याला म्हणतात क्रोधानं चाल करणं. क्रोध चाल करत नाही. मंबाजी बाबांना काठ्याच्या काठीने क्रोधानं चाल नाही केली. तुकाराम महाराजांचा अभंग फार गोड आहे पण त्याला प्रास न जुळल्यामुळे मला तो पाठच होत नाही नव्हतं. तुकाराम महाराज जेव्हा मुंबईच्या बाबांनी मारलं देवासमोर गेले. देवाला म्हणतात देवा बरवे केले देवा किती चांगलं केले रे. करुणी अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले. ते मारविले पण फार गोड आहे. मला मंबाजीने मारलं असं नाही म्हणले तू खूप आहे तू मारविलं. नाही तर मंबाजीचे काय मायल्याने मला मारायला अंगाला हात लावायला. त्याची काय याने माझ्या अंगाला हात लावायला त्यानं नाही मारलं तू मारविले. पण तेव्हा बरं केलं. का बरं केलं? त्याच्या शेवटच्या क्षणात महाराज म्हणले देवा हो शिव्या गाई नीत नाही असं काहीतरी हो क्रोधा हाती सोडविली रे. देवा तू फार बरं केलं. एवढा मंबाजी बाबा काठ्याच्या काठीने मारलं तरी मला क्रोधानं स्पर्श केला नाही. मी क्रोधाच्या हाताने सुटलो. महाराज तुकाराम महाराजाला शिव्या देता आल्या नसते का मंबाजीला? तर येतच नाही का महाराजांना? पण आठवत नाही असंही नाही. बुद्धी चाललं काही महाराजाला कृतयुगातलं आठवतं द्वापरातलं आठवतं मग काल परवा दिलेली आठवणार नाही. दिले नाही कारण का क्रोधानं चाल केली नाही. कामाला चाल केली नाही. एकांतात स्त्री गेली जाई होतो माते न तरी साया काम क्रोधा नाही चाली त्याच्याजवळ देव बुद्धी झाली समता. सर्व भूताच्या ठिकाणी महात्म्याला समतेचं दर्शन आहे. माधव महाराज बाहेर गेले. तुकाराम महाराजांचे चिरंजीव माधव महाराज पाटल्याची ऊस खात हे बाळो ऊस दे ना ऊस पाहिजे तुला ये. सामान्य मला साधी बुद्धी माधव महाराजांची जवळ गेले आणि ऊस दे. त्या पाटलाच्या पोराला ऊस होतं खान संतोर एवढं. महाराज कोणाची पोर आहेत? ज्या पाटलानं तुकोबराला गावातून काढून दिलं त्यांची पोर आहेत. हँडसेटचा सामान सिम कार्ड मोठं हँडसेट मध्ये मोठं सिम कार्ड पाहते हँडसेट होत काय झालं माझ्या लढायला आहे ऊस मागितलं बाळेने मारला. इतकं वाईट वाटलं आवडीला
आई साहेबांना एवढं वाईट वाटलं, काय माझं दारिद्र्य, पोराला मागून मागून काय मागितलं, एवढा ऊस देऊ शकत. तुकाराम महाराज म्हणे पोराला ऊस पाहिजे, काय करा ना. पण एक परिस्थिती अशी असते महाराज, स्वभावात नाही ते करायला. तुकाराम महाराज गेले, एका पाठीवर ऊसाची मोळी आहे, ऊसाची मोळी घेऊन महाराज निघाले. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग तुकाराम महाराजांची ऊसाची मोळी दाखवतो. हो बाबा हे ऊस देतात. बाबा मला सगळी ऊस वाटली, एक ऊस उडी घरी आवली. आवली म्हणजे मला तर कानावर आलं होतं, पाटलाने मोळी दिली आणि एकाच ऊस घरी घेऊन आले, बाकीचे काय केले. कठीण काम होत. तुकाराम महाराज म्हणजे आता आवले गल्लीतलं पळ ऊस घेतली, पुढचं वाक्य अजून महत्वाचं. आणि आवले गल्लीतली पोरं ऊस मागायची संपली म्हणून हा आला, नाहीतर हाही आला नाही. गुलाबजामच्या पंक्तीत आधी बाटली भरून, बकेट भरून, काकाच्या खोलीनं ऊस मागायची पोरं संपली म्हणून आली. आवली म्हणते गल्लीतच्या नदीने घरचे का मेले होती का. तुकाराम महाराज म्हणतात आवले गल्लीतली काय, घरातली काय, सर्वच आपली लेकरं. दया करणे जे पुत्राची बुद्धी झाली समजता आता महात्मा त्याच्याजवळ देव आहे. महाराज म्हणे तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोली, ज्याच्या जीवनातला भेदाभेद गेला. हा गेला शब्द देवी टिप्पण्याने दोन्हीकडे लावावा. भेदही गेला, अभेदही गेला आणि पुढे वादही जीवनातला गेला. भेद गेला, मी अमका असतो तमका असा भेद नाही. 5 प्रकारचा भेद असतो, भेद असतात. तो 5ही प्रकारचा भेद महात्म्यांचा कसा गेला याला उदाहरण आहे, पण माझ्याकडे वेळ नाहीये. महाराज म्हणतात भेद गेला, भेद गेला एवढंच नाही, मी आता परमात्मा स्वरूप आहे, आम्ही अभेद स्थितीला आलो. हा अभेदही गेला, म्हणून तुका म्हणे अहम ब्रह्म आड भेदही गेला, अभेदही गेला. महात्मा तुष्णी अवस्थेला प्राप्त झाला. अजून एक सांगितलं वाद गेला. महात्मा कधीच वादात पडत नाही. एकच उदाहरण सांगून शेवटचं उदाहरण असेल, कोणी एक काशीचा विद्वान, मोठा विद्वान, सर्वांवर विजय पत्र मिळवत निघाला आणि महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विद्वान कोण आहे महाराष्ट्रात. एकदा त्याला चितपट केलं की महाराष्ट्रातले विद्वान कोण, मी. कोण आहे मोठा विद्वान. त्या काळात म्हणतात रामदास स्वामींचं वास्तव्य सज्जनगडावर, म्हणजे सज्जनगडावर आहे. असं की रामदास स्वामी बसले होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नियम असा आहे की एखाद्याने जर नमस्कार केला आपल्याला आणि त्याची जर आपण प्रतिक्रिया दिली नाही तर त्याला लाथ मारायचं पहा. आपली पद्धत पहा. तुम्ही आपल्या कोणत्या संस्थेच्या महाराज मंडळीकडे दर्शन घेतलं की काहीतरी प्रतिक्रिया देणं, हसणार तरी, हात तरी जोडणार. ही निष्ठा काय असते महात्म्यांची त्याचा अनुभव मी आत्ताच मला आलेला सांगतो. गुरुवर्य परमपूज्य माधवबाबा आहे तिथे उपस्थित. माधवबाबांना गेल्या 1-2 महिन्यापूर्वी बाबा आजारी पडले होते आणि बाबा नाशिकला दवाखान्यात ऍडमिट होते, ICU मध्ये होते. नळ्या वगैरे लावलेल्या. गुरुवर्य पाठून बाबाचं कीर्तन होतं, मी कीर्तनाला गेलो, तिथे बाबाला फोन आला की बाबा ऍडमिट आहे. म्हणून मी बाबांसोबत बाबांना भेटायला गेलो. तिथे सर्वांना एकदा जाऊच नव्हते, क्रमाक्रमाने
जेव्हा माझा क्रम आला, मी गेलो आणि बाबांचं दर्शन घेतलं, तेव्हा सर्व अंगात असे झोपलेले होते, नळ्या वगैरे लावलेल्या होत्या, पण तेवढ्याही अवस्थेमध्ये बाबा असं का व्हायला पण केलं, याला म्हणतात निष्ठा. सर्व करावं पण तत्वात तडजोड. मला काय संस्थेची मंडळी, काय महात्मे बरोबर विठ्ठल बाबा बोले यांचे तत्वाची कशी तडजोड होती, ते उदाहरण मी अनुभवलेलं. त्यांचं धोतर फाटलं होतं, आपले प्रमोद महाराज ठाकरे त्यांना शिवायला पाठवलं. धोतर फाटलं, शिवणार घरी घातली ठेवली. अरे बाबा हे धुतलं नाही का? अरे बाबा सकाळी धुतलं ना. नाही आताही धुत. म्हणजे का? माझा नियम आहे कोरा कपडा घालायचा नाही. आणि बाबा हे जुनं आहे ना. नाही म्हणे त्याला शिवायला वापरलेला दोरा कोरा आहे तो सुद्धा घेतवायचा. अशी गोड मंडळी मला. आमचं काय नाही, तात्पर्यच म्हणून नमस्काराची प्रतिक्रिया दिली पाहिजे. असं थोडा बाजूला गेलो. रामदास स्वामींना नमस्कार केला. कोण आपण तिथे काय काम आहे? मला तुमच्याशी वाद घालायचं. तुम्हाला घालायचं पण मला नाही घालायचं. नाही तुम्हाला वाद घातल्याशिवाय मला विजयपत्र कसं मिळेल? बाबा काळजी करू नको, मी लिहून देतो ना विजयपत्र. नाही वाद घाला. रामदास स्वामी म्हणजे जर कुंकुमी देश त्याने सांगितलं, माझा शिष्य आहे तिकडे कल्याण, आधी त्याच्याशी वाद झाला आणि तिथं जर जुळलं, तिथं जर विजय प्राप्त झाला तर माझ्याकडे या. कल्याण स्वामी सुपाऱ्या फोडत होते, रामदास स्वामी पान खायचे. मग ते खायचं म्हणलं की खाल्लं पाहिजे असं काय. रामदास स्वामी पान खायचे, सुपाऱ्या फोडत होते. कल्याण स्वामी सुपाऱ्या फोडले, विद्वान तिथे आले. उपाधीची माणसं कुठं अंतर जाणं करतील सांगता येईल. कोणाच्या भाषेत एवढा क्रोध झालाय. कोण आपण? विद्वान आहे. कुठून येणं झालं? काशीवरून. काय काम आहे? म्हणजे वाद करायचे. गुरुजी त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. वाद म्हणजे काय असतं? वाद म्हणजे एक असतं, मी तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही त्याचं उत्तर दे. तुम्हाला जर देता आलं नाही तर तुम्ही हरले. किंवा असं तुम्ही प्रश्न विचारायचा, मी उत्तर देणार, मला जर उत्तर देता आलं नाही मी हरलो. ते म्हणजे बरं घालायचं का? गुरुजीची आज्ञा आहे ना, घाल. मग मला एक सांगा, प्रश्न तुम्ही विचारता का मी विचारू? नाही मला जिंकायचंय, तुम्ही विचारा. कल्याण स्वामीला बाजूला सुपाऱ्या पडल्या होत्या, अशा सुपाऱ्या घेतल्या आणि विचारलं, का हो विद्वानजी या मुठीमध्ये किती सुपाऱ्या? विद्वानाला डोकं खाजवायला. वैशिष्ट्याचे 7च पदार्थ आहेत. 9 9 मानले, सांख्यात असे, योगात तसे, पण व्याकरणातही बसत नाही. नेमका प्रश्न कोणत्या शास्त्रात? सगळ्या सुपाऱ्या फोडणं झाल्या कल्याण स्वामीच्या. तेव्हा लवकर उत्तर द्या, मला बरीच काम आहे. अजून पाणी आणायचे, खाली जाऊन परळीला जाऊन पाणी आणायचं. उरका लवकर. शेवटी तू हात बंद, माफ करा मला लक्षात नाही. किती सुपारी? सोपं आहे, मुठभर आहे. सुपाऱ्या किती आहेत? मुठभर आहे. महात्मा वादात पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्ही करा घाटापटा, नका जाऊ वाटा आमची. कारण पूर्णत्वाला गेलेला कधी वादात पडत नाही. वादात कोण पडतो? जो अर्धा असतो तो वादात पडतो. पण आता वादात पडत नाही याचा अर्थ पूर्णत्वाला गेलेला हा महात्मा असं जसं काय असा जो परिपूर्ण आहे तेव्हा त्याच्या जवळ आहे. असे कोण आहे? असे हे ज्ञानेश्वर. वेळ आपले चिंतन करता आलं तसं केलेलं आहे. तर आता एकच शंका निर्माण करतो, 1 मिनिटात संपवतो. देव तयार जवळ आहे, म्हणजे त्याच्या जवळ आहे, अन्य ठिकाणी नाही. मग परिच्छिन्न आहे का देव? तसं नाही बाबा, सगळीकडे तो व्यापक आहे, पण विशेषत्वानं त्यांच्या जवळ आहे. असा तो महात्मा त्यांच्या जवळ जावं, त्यांना प्रश्न विचारावं, असे अनेक ठिकाणी आपल्याला पुराणे सापडतात. भगवान म्हणजे तयापाशी पांडवा मी हरपाला दिवसाला. कोणाजवळ? ते नामघोष बरवा करते माझा. बरवा नामघोष करते, पण बरवा म्हणजे कसा? श्लोकात त्याला उत्तर मिळतं. महात्मानस्तु महापार्थ दैविक प्रकृती माश्रिता, ज्याला दैविक प्रकृतीचा आश्रय केलेला असतो. भजनती अनन्य मानसा, अनन्य मानस होऊन ते भजन करतात. पुढे पद फार ज्ञात्वा, जाणून करतात. कसं जाणून करतात? भूताधीन आणि अव्ययम असं जाणून जो महात्मा नामघोष करतो तयापाशी पांडवा मी हरपाला दिवसावा. अशी महात्म्यांची परंपरा. असे महात्मे म्हणजे ज्ञानोबा आहेत. त्यांच्या आधी असलेच आपण आलेलो आहोत, पण आल्यानंतर सद्विधी झालं पाहिजे, सेवया झालं पाहिजे, आणि मग अपेक्षित आपुलेच हे सांगत खुशीले असा विचार घडणार आहे. असो, पवित्र अशा अलंकापुरी वारीला आपण उपस्थित आहोत. या ठिकाणी गुरुवर्य बाबाच्या नेतृत्वात हे कार्य चालू झालं, त्याला 25 वर्ष झाली.
बाबांनी 25 वर्षामध्ये याचं जडणघडण करून हे चांगलं टिकवलेलं आहे. बाबांचं जीवन सर्वांना माहिती आहे. बाबांचं जीवन म्हणजे एक हारवाडी काटा आहे. जरा इकडे तिकडे काही नाही. यांचे तत्वामध्ये बिलकुल तडजोड नाही. काही जरी झालं तर तत्वात तडजोड नाही. काल परवा बाबासोबत विमानानं नागपूरला जायचा प्रसंग आला. त्याचा जेवणाच्या आधी हातपाय तोंड धुण्याचा नियम आहे आणि मग जेवायला बाबा बसतात. विमानतळावरही ते कुठनं घालतात गेले, पाय धुवायला पाणी नाही, तर एका रूम मध्ये जाऊन पाय धुवून आल्यानंतर बाबा पाय चप्पल नाही घातली तुम्ही तसं म्हणजे बूट घातल्यावर पुन्हा धुवा लागली असते म्हणून बूट घालून गेलो नाही. अशी तत्वात तडजोड महात्म्यांची नसतेच कधी. असे पूज्य बाबा आज या ठिकाणी उपस्थित. आम्ही ज्यांच्यामुळे जे काही भजन करू शकतो, ज्यांच्यामुळे आमच्या जीवनाला एक वळण मिळालं, गुरुवर्य गोदे बाबा ते इथे उपस्थित आहेत. आज बाबा माझ्या कीर्तनालय असं म्हणत नाही, आज इथं बाबा येतात तिथं आज माझं कीर्तन आहे, कारण बाबाचं रोजच येतात. पूज्य बाबा आहेत, गुरुवर्य इगतपुरीचे मठाधिपती पूज्य बाबाई इथे आज उपस्थित आहेत. घनशी महाराज, अनेक महाराज मंडळी, प्रमुख ही सर्व मंडळी यांच्या साक्षीने आजचे चिंतन करण्याचा योग आला. गुरुवर्य बाबांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्या वाटेला आली. बाबांनी सांगितलं नवमीची सेवा करा. मी बाबाला सांगितलं जर अजून कोणी विशेष महाराज मंडळी आपण जुन्यापैकी कोणी मंडळी भेटली तर त्यांना आज्ञा करा. बाबा म्हणले आम्हाला परत कोणाला कीर्तन सांगायची गरज नाही. बाबांची आज्ञा झाली आणि जशी वेळी आपली सेवा करता आली तशी केलेली आहे. जे काही अभंगावर वेळ वाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य पंढरका कराडकर माझे गुरुजी, ज्यांच्या मुखारबिंदातून उद्यापासून तीर्थावळीचं श्रवण आपण करणार आहात, त्यांच्या चरणकमली, सर्व गुरुवर्यांच्या चरणकमली, ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणकमली ही सेवा समर्पण करून व्हायला पूर्ण वेळा एकदा सर्वांनी हाताने काळी मुखाने नामदेव जनाबाईचं तुकाराम भजन करायचं, सेवा समाप्त. तुकाराम